बातमी आहे जळगावमधून। जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई अमरावती एक्सप्रेसला अपघात झालाय। रेल्वे क्रॉसिंग तोडून ट्रक थेट ट्रॅकवर आल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे। जळगावात बोदवड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेला अपघात झालाय। रेल्वे क्रॉसिंग तोडून ट्रक थेट ट्रॅकवर आल्याने अपघात झालाय। बोदवड रेल्वे स्थानकावर पहाटे 4 वाजताची ही घटना घडली आहे। रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला। या अपघातामुळे मुंबई हावडा मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाले, तर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झालाय। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रेल्वे वाहतूक सेवेवर परिणाम झालाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। मुंबई अमरावती एक्सप्रेसचा मोठा अपघात बोदवड स्टेशनवर या ठिकाणी झालेला आहे। हा अपघात पहाटे 4च्या सुमारास झालेला असून बोदवड जवळ असलेलं जुन्नर रेल्वे गेट या गेटला तोडून एक वाहन चालक मोठा ट्रक हा आतमध्ये घुसलेला असताना त्या ठिकाणी रेल्वेच्या खाली हा ट्रक आलेला आहे। रेल्वे आणि ट्रकचा अपघात झाल्याने या ठिकाणी कुठेतरी वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रवाशांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। कुठल्याही प्रकारचा रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अद्यापपर्यंत सूचना या ठिकाणी दिलेल्या नाहीयेत। आपण काही प्रवाशांसोबत संवाद साधूया। काय सांगणार दादा की या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने काही सूचना दिलेल्या आहेत का? तुम्हाला काही माहिती मिळालेली आहे का? काय अडचण होत आहे? रेल्वे प्रशासनाला आम्ही प्रत्येक वेळेस प्रश्न विचारतोय तर ते प्रत्येक वेळेस एकच उत्तर सांगताय की आम्ही बघतोय करतोय तेच सांगताय। त्यानंतर आणि ते बोदवड जवळ ऍक्सिडेंट होऊन जवळपास 4 वाजेपासून ऍक्सिडेंट झालेला आहे, तर अजूनपर्यंत 9 वाजले, तर त्यापर्यंत अजूनही त्यांनी आम्हाला काही म्हणजे काय डिटेल सांगत नाहीये की किती वेळापर्यंत मोकळं होईल, की किती वेळ त्रास सहन करावा लागेल। पुढचे आमचे पूर्ण नियोजन बिघडलंय, तर त्याला रेल्वे जबाबदार आहे। काहीतरी पटापट मार्ग काढून समोर ट्रेन यायला पाहिजे हीच अपेक्षा। रात्रीपासून रेल्वेत बसलेलो प्रवास करतोय, सो बाकीच्या इथे सोयी तशा काही अवेलेबल नाही आहेत आणि रेल्वे प्रशासनाकडनं कोणताही अपडेट मिळालेला नाही की कधीपर्यंत काय गाडी मार्गस्थ होणार किंवा पुढे काय प्रॉब्लेम झालाय, तुम्हाला अजून किती वेळाची हॉल्टिंग इथे करावी लागणार आहे। तसं जर काही प्रशासनाकडनं कळालं तर आम्हाला बाकीच्या गोष्टींची व्यवस्था करता येईल। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।